कोकणातील अनेक सुंदर मंदिरांपैकी एक असलेल्या धामापूरच्या भगवती मंदिराची सफर आज आपण करूयात. वालावलकडे जात असताना 12 किलोमीटर अलीकडेच मुख्य रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे. कमानीतून या पायऱ्या वर चढून आल्यावरती मुख्य मंदिराच्या अगोदरच हे सातेरी देवीचे मंदिर आहे. मंदिरात देवीची मूर्ती नाही तर एका मोठ्या वारुळालाच देवीचे रूप समजले जाते. मुख्य मंदिर हे 2 टप्प्यातील कौलारू छताचे आणि बऱ्याचशाच नक्षीदार रंगरंगोटी केलेल्या खांबांवर उभे आहे. गाभाऱ्यात असणारी भगवती देवीची मूर्ती ही खरंच एक वात्सल्य मूर्ती आहे. तिच्या एका हातात शंकराचे आयुधे तर दुसऱ्या हातात पार्वती देवीची आयुधे आहेत. त्यामुळे तिला शिवशक्तीचे स्वरूप समजले जाते. मंदिरात हे तरंग एका बाजूला दिसतात. देवीच्या उत्सव काळात मानकरी हे घेऊन सामील होतात. मंदिराच्या बाजूलाच हा तलाव आहे. 1630 मध्ये विजयनगर साम्राज्याचे या प्रांताचे अधिकारी नागेश नाईक यांनी या मंदिराची आणि तलावाची निर्मिती केली. शांत नितळ पाण्याने भरलेला तलाव आणि त्याच्या काठावरची हिरवीगार वनराई. 1972च्या दुष्काळात पण हे चित्र असंच होतं असे इथले गावकरी सांगतात. कोकण इतकं फिरले पण मंदिराच्या शेजारी लागून असं तळ आणि इतकं मस्त छान गार वारं, निसर्ग, शांतता, एक नंबर. असं वाटतं इथून जाऊच नाही, इथंच बसावून राहावं. खरंच बसल्या जागी ध्यान लागावं आणि मन शांत होऊन जावं असंही भगवती देवीचं मंदिर आणि त्याच्या काठावरचा हा तलाव.